सुईमध्ये दोरा घालत असताना त्यावरती नेलपेंट नक्की लावा. त्याचबरोबर आज मी तुमच्यासोबत अशा काही किचन टिप्स शेअर करणार आहे की ज्याने तुमची अवघड कामे खूप सोपी होणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. इकडे मी घेतलेलं आहे कार्डबोर्डचं एक खोकं आणि मोठं खोकं होतं, त्यामुळे म्हटलं हे फेकावं कशाला, स्टोरेज म्हणून याचा नक्की वापर आपण करू शकतो. तुम्ही काय करू शकता, याचे हे जे काही वरती खोकं आपण जेव्हा बंद करण्यासाठी उघडझाप करण्यासाठी हे काही जे झाकण आहे हे चारही बाजूचे जे आहे तुम्ही कापून घेऊ शकता. पण नंतर मग तुम्हाला जर यामध्ये काही स्टोरेज ठेवायचं असेल, हे पूर्ण बंद करायचं असेल तर मग अशा वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो. सो मी तुम्हाला ना एक जबरदस्त हॅक सांगते, ते न कापता आपण ते कशा पद्धतीने हाईड करू शकतो. जुनं एखादं टी शर्ट घ्यायचं आहे, जेवढं की त्या बॉक्सला व्यवस्थित होईल तेवढं टी शर्ट घ्यायचं आहे. नंतर ते खालच्या बाजूने बॉक्स करून मी अशा पद्धतीने टी शर्ट घालून घेतलेलं आहे. तुम्ही बघणार आता हे जे काही साईडचे चारही कॉर्नर्स आहेत हे आपल्याला ह्या टी शर्टमध्ये घालून घ्यायचे. बघा आपल्याला बिलकुलही हे कापायचीही गरज पडली नाही ना काही, आणि दिसत सुद्धा नाहीये. किती छान आपलं ऑर्गनायझर तयार झालं ना. आता बघा इथे जर आपण अशा पद्धतीने ठेवलं तर मग हे निघतच जाईल ना. आपल्याला परमनंट सोल्युशन म्हणून काय करायचं, तर तुम्ही जर असं रबर बँड वापरलं तर रबर बँडनं काय होईल की हे इथे असे मदत फूल तयार होईल आणि कुठेतरी हे असं स्टेबल राहणार नाही. त्यामुळे आपल्याला हे सुद्धा अगदी फेल असं वाटतंय. मग त्यासाठी एक परमनंट सोल्युशन तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला काय करायचं आहे, हे जे काही रबर आहे हे न लावता हे डायरेक्टली सुई धागा घ्यायचा आहे आणि त्याने तुम्ही डायरेक्टली परमनंट शिवू शकता. पण आता आपण हे कव्हर बनवली आहे त्यामुळे धुवायच्या वेळेस थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. पुन्हा ते काढायचं कसं, तर त्यासाठी काय करायचं, ही अशा पद्धतीने बघा टाचन पिन घ्यायची आहे आपल्याला आणि ती लावून घ्यायची. 1 ते 2 टाचन पिनचा वापर तुम्ही इकडे करू शकता. अशाने काय होईल, जेव्हा तुम्हाला हे टी शर्ट धुवायचं तेव्हा तुम्ही इझिली काढू शकाल आणि हे स्टेबल सुद्धा होतं. आता याचा वापर तुम्ही ॲज अ लॉन्ड्री बॅग म्हणून सुद्धा करू शकता किंवा काहीही स्टोअर करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. सो मी याचा वापर कशासाठी करत आहे, सॉफ्ट टॉईज ठेवण्यासाठी मी याचा वापर करत आहे. तुम्ही लॉन्ड्री बॅग म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता. जबरदस्त आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा. आय होप मंडळी ही टिप तुम्हाला आवडली असणार. जेव्हाही आपण किराणा मालाच्या दुकानातून शेंगदाणे आणतो तर बऱ्याचदा हे शेंगदाणे आपण डायरेक्टली डब्यामध्ये भरले तर त्याला काही दिवसांनी कीड लागते आणि बऱ्याचदा जर ओलसरपणा असेल तर मग बुरशीसुद्धा लागते आणि आपले शेंगदाणे खराब होतात. मग आता फ्रीजमध्ये ठेवायचं म्हटलं तर काय काय आपण फ्रीजमध्ये ठेवणार ना, आणि फ्रीजमध्ये तसंही ठेवायला नाही पाहिजे. जेवढे आपल्याला शेंगदाणे हवे आहेत 15 दिवसासाठी, हप्त्याभरासाठी तेवढेच आणायला पाहिजे. आणल्याबरोबर डब्यात न टाकता हे तुम्हाला अशा पद्धतीने प्लेटीमध्ये काढून उन्हामध्ये ठेवायचे आहेत. साधारणतः कडकडीत 3 ते 4 घंटे उन्हामध्ये ठेवलं तर याला बुरशी, आळी, जाळी वगैरे काहीच लागत नाही. चला मंडळी नंतरची टिप बघूया. इकडे मी घेतलेली आहे धूप, अगदी छोटी धूप मी इकडे घेतलेली आहे आणि आपल्याला याची आहे पावडर करून घ्यायची आहे. जास्तही याची पावडर होणार नाही, खलबत्त्यामध्ये डायरेक्टली तुम्ही कुटू शकता. आणि मेन गोष्ट म्हणजे काय सांगू का, यामध्ये तुम्ही अगरबत्तीचा सुद्धा वापर करू शकता. जर अशा पद्धतीने छोटी धूप असेल तर मग एक अगरबत्ती टाकली तरीही चालेल. तर बघा मी अगदी जाडसर अशी पावडर याची करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे कापूरच्या वड्या. सो 2 कापूरच्या वड्या सफिशियंट आहे आणि ही आपली एक पावडर मिक्स करून घ्यायची आहे. ही पावडर आपली तयार झालेली आहे. तुमच्या घरामध्ये फार कुंबट वास येत असेल, चिलटं वगैरे होत असेल तर अशा वेळेस तुम्ही ही पावडर नक्की ट्राय करा. आणि अशा पद्धतीने आता कापूस घ्यायचा आणि तो थोडासा ना असा पसरून घ्यायचा आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला ना ही पावडर टाकायची आहे. आता बघा तुम्ही जर घरामध्ये धूप लावतच असणार पण त्या धूप लावण्याची जी काही टेक्निक आहे ती अशा पद्धतीने नक्की करून बघा. कापसामध्ये टाकून आणि त्यामध्ये कापूरची वड्या टाकून खूप छान पद्धतीने घरामध्ये जर कुंबट वास येत असेल तर तो निघून जातो आणि घरात एक छान असा सुगंध दरवळत राहतो. मी असं का म्हणत आहे, कारण आपण धूप लावली की ती अगदी 5 ते 7 मिनिटात होऊन जाते. पण आपण आता अशा पद्धतीने जर दिवा लावला तर तो दिवा जास्तीत जास्त अर्धा तास तरी चालतो आणि घरभर मस्त असा सुगंध दरवळत राहतो. चिलट्या, मच्छर, माश्या येत असतील तर त्यासुद्धा नाहीशा होतात. आणि तुम्ही इकडे कडुलिंबाचं तेल यावरती टाका, ते नसेल तर मोहरीचं तेल टाका आणि तेही नसेल तर मग जे तेल तुम्ही वापरता ते तेलाचा वापर करू शकता. पण कडुलिंबाच्या तेलाने खूप छान रिझल्ट येतो आणि अशा पद्धतीने तुम्हाला दिवा लावायचा आहे. खूप छान पद्धतीने घरामध्ये सुगंध दरवळतो. एकदा तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा.
जसं जसं दिवा जळायला लागतो तसं तसं धूपसुद्धा जळायला लागते आणि त्यामधनं धूर निघायला लागतो, त्यामुळे घरभर असा सुगंध होतो. आता इकडे आपल्याला खाली ना असं एकदम पृष्ठ घ्यायचं आहे की असं रफ असलं पाहिजे एकदम सरफेस, त्यामुळे मी इकडे चॉपिंग बोर्ड घेतला आहे. नंतर आपल्याला घ्यायची आहे अगरबत्ती. अगरबत्तीची काडी आपल्याला लागणार आहे, त्यामुळे त्याचा वरचा जो काही मसाला आहे ना तो मी काढून घेतलेला आहे आणि अशी अर्धी काडी मी कापून घेतलेली आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे कापूस. आता कापूस आणि अगरबत्तीचा काय बरं संबंध, तर आता बघा दसरा दिवाळी एकदम जवळ आलेली आहे आणि आपल्याला वात लागतेच लागते. खूप साऱ्या वाती लागतात, मग आपण मार्केटमधून आणतो, पण आपल्याकडे कापूस असतोच ना. मग अगरबत्तीचा वापर करून अशा पद्धतीने तुम्ही नक्की वात बनवा. जाड वात कशी बनवायची, बारीक वात कशी बनवायची ते सांगते. सगळ्यात प्रथम जाड वात बघूयात. तर थोडासा जास्त कापूस घेतलेला आहे, मधोमध अगरबत्तीची काडी ठेवली आणि अशा पद्धतीने त्यावरती गोल गोल करत फिरवायचे, रोल करायचं आहे. तुम्ही बघणार खूप इझिली आपली वात तयार होऊन जाते. आता बघा, जर तुम्हाला एकदम बारीक अशी वात बनवायची असेल तर मग तुम्ही इकडे थोडाच कापूस घ्यायचा आहे, फक्त कापूसाचा लंबुळता घ्यायचा आहे. आपण लंबुळती वात बघत आहोत. जाड वात बनवली तर मी ती जास्त वेळ जे आहे आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा जाते. सो तुम्हाला जशी वात बनवायची तुम्ही तशी वात बनवू शकता आणि या सणावाराला अशा पद्धतीने वात नक्की बनवून बघा. हे बनवत असताना तुम्ही तुमच्या मुलांना, लहान मुलांना इन्व्हॉल्व करू शकता, जेणेकरून स्क्रीन टाईम कमी होईल. ते यामधून मस्त एन्जॉयसुद्धा करतील आणि नवीन गोष्टी शिकतील सुद्धा. सो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरी सणावाराला या वाती नक्की ट्राय करून बघा. चला मंडळी, नंतरची टीप बघूयात. बघा, जेव्हाही आपल्याला सुईमध्ये दोरा ओवायचा असेल तर आपल्याकडे वेगवेगळ्या साईजच्या सुया असतात. तर जी मोठी सुई असते त्यामध्ये तर आपण इझिली दोरा जो आहे तो ओवू शकतो, कारण त्याचं जे काही होल असतं ते अगदी मोठं असतं, छिद्र मोठं असतं, त्यामुळे आणि आपल्याला ते इझिली दिसतं. पण जे काही 0 साईजच्या सुया असतात त्याच्यामध्ये मात्र जेव्हाही आपण घालतो ना तर ते बिलकुल जात नाही आणि आपल्याला जर चष्मा वगैरे असेल किंवा वयोवृद्ध माणसं असतील तर त्यांच्याकडून हे जातच नाही. कधी कधी तर आपल्याकडून सुद्धा ह्या छोट्याशा सुईमध्ये दोरा जात नाही. मग अशा वेळेस मी तुमच्यासोबत ना एक ट्रिक शेअर करणार आहे. त्या ट्रिकचा तुम्ही नक्की वापर करा. जो दोरा आपल्याला सुईमध्ये घालायचा आहे त्याच्या एंडला जे आहे टोकाला ना तुम्हाला अशा पद्धतीने नेलपेंट लावून घ्यायची आहे. नेलपेंट आपण यावरती लावल्यानंतर काय होईल की तो जो भाग आहे ना तो थोडासा कडक होईल आणि रफ असा होईल आणि मग जेव्हाही आपण ते सुईमध्ये घालत असू तेव्हा ते व्यवस्थितरित्या जाईल. आता बघा, मी तुम्हाला समोरच दाखवते. मी बिलकुल क्लिप कट वगैरे काहीच केलेली नाहीये आणि तुम्ही बघू शकता खूप इझिली यामध्ये जे आहे दोरा जातो. बघा, बघता बघता तर दोरा गेला सुद्धा. तुम्हाला नेलपेंटची ही कमाल कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला मंडळी, नंतरची टीप बघूयात. सणवाराला अगदी तोंडाशी आली आहे, त्यामुळे साफसफाईची मोहीम तुमची सुरूच असणार. अहो, माझी सुद्धा सुरू आहे. मग आपले कबड क्लीन करण्यासाठी हा एक सोल्युशन नक्की वापरा. तुम्हाला काय करायचं, स्प्रे बॉटल घ्यायची आहे, त्यामध्ये पाणी टाकून तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे डिशवॉश लिक्विड आणि थोडंसं लिक्विड डेटॉल, अगदी थोडंसं. लाकडी कबड तुमचं असेल किंवा दुसरं प्लास्टिकचं असेल, फायबरचं असेल किंवा मग लोखंडाचं असेल, सगळ्यासाठी तुम्हाला हे सोल्युशन वापरायचं आहे. आता जेव्हाही आपण हे बनवतो ना तर त्या कबडमधली जी काही धूळ वगैरे आहे ते सगळं काही याने नष्ट होतं. त्याचबरोबर जर कबड हे नेहमी बंद असतं तर त्यामुळे कुंबट वास येतो, तर तो कुंबट वास सुद्धा येणार नाही. सो तुम्हाला काय करायचं आहे, कबडमधले सगळे कपडे काढून घ्यायचे आहे. नंतर हा जो काही स्प्रे आहे तो अशा पद्धतीने आपल्याला स्प्रे करायचा आहे आणि स्प्रे केल्यानंतर मग आपल्याला हे व्यवस्थितरित्या पुसून याला 2 ते 3 तास ॲटलिस्ट ड्राय होऊ द्यायचं आहे. कोणताही ओलसरपणा कपाटामध्ये जे आहे बिलकुल नसायला पाहिजे. त्यामुळे 2 ते 3 तास व्यवस्थित ड्राय होऊ द्या. तोपर्यंत तुम्ही तुमचे कपडे व्यवस्थित घड्या करून ठेवू शकता. लाकडी जर तुमचं कबड असेल तर मग सगळ्यात प्रथम तर तुम्हाला जास्त ड्राय होऊ द्यायची जी आहे ती खूप गरज आहे, नाहीतर ओलसरपणामुळे त्याला बुरशीसुद्धा लागू शकते. अशा पद्धतीने नक्की करा. आणि जर लाकडी असेल, वाळवी लागत असेल तर मग तुम्ही काय करू शकता, यामध्ये वॉशिंग पावडर नक्की टाकू शकता. या सगळ्या टिपमधली तुमची सगळ्यात फेवरेट टिप कोणती होती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. फेसबुकवर बघत असणार लाईक करा, फॉलो करा. बाय.